नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नळ व टाकी या चॅप्टरवरील सर्व टाईपचे प्रश्न पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. टाईप 1 आहे. टाईप 1 मधील पहिला प्रश्न, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? आता दोन नळ आहेत इथे. एक आहे पहिला नळ, त्याला ए मानूया. तो नळ एक टाकी 10 तासात भरतो आणि दुसरा बी नळ हा टाकी 15 तासात भरतो. त्याला आपण दोन पद्धतीने सोडू शकता. एक तर लसावीच्या मेथडने, यालाच एलसीएम म्हणतात, लसावी. आणि दुसरी आहे ट्रिकच्या मदतीने पण आपण याला सोडू शकतो. अगोदर आपण लसावीच्या मेथडने सोडून पाहूया. ए हा नळ 10 तासात टाकी भरतो, बी हा नळ 15 तासात भरतो. या दोन्हीचा लसावी घेऊया. लसावी किती येतो? तर या दोन्हीचा लसावी येतो 30. 15 दुनी 30 आणि 10 30. लसावी म्हणजे या दोन्ही संख्येने भाग जाणारी सर्वात लहानात लहान संख्या, ती आहे 30. आता इथे दोन गोष्टी मिळाल्या आपल्याला. हा लसावी 30, हा काय आहे तर टाकीची एकूण क्षमता. टाकी आहे, ज्या टाकीमध्ये एकूण क्षमता आणि पाणी 30 लिटर मावते समजू. त्यानंतर दुसरं काय मिळालं आपला, हे 3 आणि 2. तर हे काय आहे, एका तासामध्ये, एका तासामध्ये तो नळ किती लिटर पाणी भरतो? तर ए हा नळ किती 3 लिटर पाणी भरतो आणि बी हा नळ 2 लिटर भरतो. आपला काय म्हटलंय, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता, म्हणजे दोघांनी मिळून भरतायत, म्हणून दोघांची बेरीज होणार. तर टाकी किती वेळात भरेल? ए नळ एका तासात 3 लिटर, बी नळ 2 लिटर. दोघांनी मिळून भरल्यास एका तासात 5 लिटर पाणी भरेल. आपलं एकूण किती भरायचंय? एकूण आहे 30 लिटर, म्हणजे 30 ला 5 ने भागूया. 5 एक 5, 5 सख 30, म्हणजे 6चा भाग जातोय. टाकी भरण्यासाठी 6 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. आता ही झाली एलसीएम मेथड. त्यानंतर दुसरी ट्रिकच्या मदतीने. पहिला आहे ए नळ 10 तासात भरतो, दुसरा बी नळ 15 तासात. सुरुवातीला दोन्हीचा गुणाकार करून घ्यायचा. त्यानंतर छेदामध्ये दोन्ही नळ मिळून भरतायत, म्हणून काय करायची, जर दोन्ही नळाची ॲडिशन करायची. 10 प्लस 15, यांचं काय होईल सॉल्व्ह केल्यास? 15 आणि 10 150, वर येतील 150 आणि 10 आणि 15 25. 25 न 150 ला भागूया. 25 एक 25, 25 सख 150, इथं 6चा भाग जातो, म्हणजे ते नळ भरण्यासाठी 6 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? याला पण आपण दोन मेथडने सोडूया. एक ट्रिक आणि दुसरा लसावीचा मेथड. सुरुवातीला एलसीएम न पाहूया. पहिला नळ 10 तासात भरतो, दुसरा नळ 20 तासात. याला नळाला नाव देऊया. हा नळ समजा ए आणि दुसरा नळ झाला बी. आता दोन्हीचा लसावी, या दोन्हीचा लसावी किती येतो? 20. 20 एक 20, म्हणजे दोन्ही न भाग जाणारी संख्या सर्वात लहान. 10 10 दुनी 20. ही झाली टाकीची एकूण क्षमता. ही झाली टाकी किती 20 लिटरची आहे समजा. ए हा नळ एका तासात किती 2 लिटर भरतो, 1 तास. आणि बी हा नळ एका तासात 1 लिटर भरतो. आपल्या दोन्ही नळ मिळून म्हणलंय, दोन्ही नळ म्हणल्यास दोन्हीची बेरीज. आता दोन्ही नळ मिळून एका तासात 3 लिटर पाणी भरतील. एकूण आहे 20 लिटर. टाकीची क्षमता एका तासाला 3 लिटर, तर 20 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल? 20 ला 3 ने भागूया. 3 एक 3, 3 संग 18, 6 तास. वरी 2 शिल्लक राहिले आणि खालचे 3 जशाच तसे, 2/3. 6 गुणिले 2/3 तास एवढा वेळ लागेल. ऑप्शन, आता ही अपूर्णांकामध्ये, आपण याला काय मिनिटामध्ये पण कन्वर्ट करू शकता. कसं? एका तासामध्ये 1 तास बरोबर किती 60 मिनिटे असतात. 60 मिनिट. मग याला काय करायचं, 60 न गुणायचं. आपल्याकडे आहे 6 गुणिले 2/3, याला 60 न गुणूया. 60 न जर गुणलं काय होईल? 3 एक 3, 3 दुनी 6 आणि राहिलेला 0. 6 तास जशाच तसे, 2 दुनी 4, 6 तास
पुन्हा बेदुनी 4ला 4 आणि 0ला 0 म्हणजे 6 तास 40 मिनिट एवढा वेळ लागेल. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. आता यालाच आपण ट्रिकच्या मदतीने सॉल्व्ह करूया. ट्रिक, एक नळ आहे जो 10 तासात भरतो, दुसरा नळ आहे 20 तासात. त्यांचा दोन्हीचा गुणाकार. दोन्ही नळ एकदाच भरतायत म्हणून दोघांची बेरीज करायची. 10 प्लस 20 इथे काय होईल? 20 10 200 होणार आणि खाली 20 आणि 10 30 होणार. 1 0 कटला. एक मिनिट. खालचा 1 0 आणि वरचा 1 0 कटला. वरी राहिले 20 आणि खाली 3. 20ला 3 न भागलं तर 3 1 3, 3 संग 18. 6 तास. वरी शिल्लक 2 राहिले. 2ला 2 जशाच तसे आणि खालचे 3. 6 गुणिले 2/3 तास. याला पुन्हा आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करू शकता. 6 गुणिले 2/3 ला मिनिटं जर 60 न गुणलं तर काय मिळालं आपल्याला? 6.40 तास. ऑप्शन क्रमांक 2 इथं आपला करेक्ट आन्सर होईल. तिसरा प्रश्न, एक नळ एक टाकी 20 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 30 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? याला पण आपण दोन पद्धतीने सोडवूया. एक तर ट्रिकची मेथड आणि दुसरी आपली एलसीएम लसावी मेथड. सुरुवातीला लसावीने सोडूया. एक नळ 20 तासात भरतो आणि दुसरा नळ 30 तासात भरतो. हा झाला ए नळ आणि हा झाला बी नळ. दोन्हीचा लसावी घेऊया. दोन्हीचा लसावी येईल 60 आणि 30 दुनी 60, 20 त्रिक 60. हे झाली टाकीची क्षमता. टाकीची क्षमता किती आहे? 60 लिटरची टाकी आहे. टाकी 60 लिटर. ए नळ एका तासाला 1 तास. एका तासामध्ये 3 लिटर भरतो आणि बी नळ 2 लिटर. आता दोन्ही नळ एकदम सुरू केले आहेत. दोन्ही एकदाच. दोन्हीची बेरीज होईल. दोन्ही नळ मिळून एका तासात 5 लिटर पाणी भरतील. एकूण भरायचे आपल्याला 60 लिटरची टाकी आहे. एका तासाला 5 लिटर. 5 1 5, 5 1 5 राहिला 1 शिल्लक. 5 दुनी 10 म्हणजे 12 तास लागतील दोन्ही नळांना मिळून भरण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 4 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. आता यालाच आपण ट्रिकच्या मदतीने सोडूया. पहिला नळ 20 तासात भरतो, दुसरा नळ 30 तासात. आता दोन्ही नळ आहेत एकदाच भरतायत म्हणून काय? दोन्हीची बेरीज करायची आपल्याला. 20 प्लस 30. 3 दुनी 6 आणि राहिलेला हा 1 0, हा 1 0, राहिलेले 2 0. 30 आणि 20 दोन्हीची बेरीज होईल 50. 1 0 1 0 कटला. 5 1 5, 5 1 5, 1 शिल्लक राहिला 10 झाले. 5 दुनी 10. इथं पण 12 आले. म्हणजे नळ टाकी पूर्ण भरण्यासाठी त्यांना 12 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. हा झाला पहिला टाईप. आता आहे टाईप 2. टाईप 2 मधील पहिला प्रश्न, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो आणि दुसरा नळ ती टाकी 15 तासात रिकामी करतो. आधी दोन्ही नळ भरत होते. आता इथे दुसरा नळ काय आहे? टाकीला रिकामी करतोय. ही इथं बदल झाला आहे. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? याला पण आपण दोन पद्धतीने सोडू शकता. एक तर ट्रिकची मेथड आणि दुसरी आहे एलसीएम लसावीची मेथड. सुरुवातीला लसावीने सोडूया. ए नळ आहे आणि बी नळ. ए नळ एक टाकी 10 तासात भरतो आणि बी जो नळ आहे तो भरतो 15 तासात. हे ए बी हे नाव आपण मनात दिलेले आहे. 15 तासात रिकामी करतो. दोन्हीचा लसावी घ्यायचा इथं पण. याचा लसावी येईल 30. 15 दुनी 30 आणि 10 3 30. हे झाली टाकीची क्षमता. टाकी आहे 30 लिटरची. ए नळ एका तासात 1 तास 3 लिटर भरतो आणि बी नळ 2 लिटर रिकामी करतो. रिकामी करतो म्हणल्यास काय करायचं? वजाबाकी करायची. तर दोन्ही भरत असतील तर बेरीज, रिकामी करत असतील तर वजाबाकी. 3 लिटर भरली ए नळाने, बी न 2 लिटर खाली केली. म्हणजे एका तासात ए नळ किती भरली? फक्त 1च लिटर भरली आहे. एकूण आहे 30 लिटरची टाकी. 30 लिटर एका तासाला 1 लिटर भरतंय. तर 30 लिटर भरण्यासाठी किती? 30 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर आता यालाच ट्रिकच्या मदतीने सोडूया. पहिला नळ आहे ए 10 तासात, दुसरा 15 तासात. सेम दोन्हीचा गुणाकार. आता इथे रिकामी करतोय म्हणून बेरीज करत होते आपण. आता काय करायची? दोन्हीची वजाबाकी करायची. 15 मायनस 10 किती होईल? 15 आणि 10 150, 150 झाले आणि
खाली 15 मधून 10 गेले, 5 राहिले. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3चा भाग जातो आणि राहिलेला 0. म्हणजे 30 तास लागतील इथं पण. ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर टाइप 2 मधील दुसरा प्रश्न, एक नळ एक टाकी 6 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 8 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? इथं पण दुसरा नळ टाकी रिकामी करतोय. एक नळ 6 तासात भरतोय. एलसीएम मेथड. 6 तासात भरतो, दुसरा 8 तासात रिकामी करतो. नाव देऊया ए आणि बी. दोन्हीचा लसावी जर काढला तर की 24 येईल. 8 त्रिक 24 आणि 6 चौक 24 म्हणजे दोन्ही संख्येनं भाग जाणारी लहानात लहान संख्या. आता ही झाली टाकीची एकूण क्षमता. आता टाकी किती? 24 लिटरची आहे. ए हा नळ एका तासामध्ये 4 लिटर भरतो, 1 तास. आणि बी हा नळ एका तासात 3 लिटर खाली करतो. मग याचा ॲव्हरेज काय येईल? 4 मधून 3 लिटर जर खाली झालं तर राहील फक्त 1 लिटर. म्हणजे दोन्ही मिळून एका तासामध्ये फक्त 1च लिटर पाणी भरतायत. एकूण भरायचं आहे 24 लिटर, एका तासात 1 लिटर. तर 24 लिटर भरण्यासाठी 24 तास लागतील. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. आता याला ट्रिकच्या मदतीने 6 गुणिले 8, पहिला नळ 8 तासात 6 तासात भरतो, दुसरा 8 तासात रिकामी करतो. तर रिकामी करतो म्हणून दुसऱ्याला मायनस करायचं. 8 मायनस 6. 6 8 48 आणि 8 मधून 6 गेले, 2 राहिले. बे एक बे, बे दुनी 4, बे चोक 8 म्हणजे 24 आला आपला आन्सर. 24 तास लागतील ते टाकी भरण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो. इथं पण रिकामी करत आहे दुसरा नळ. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? एलसीएम मेथड. स्टार्टिंगला 10, दुसरा नळ 20 तासात रिकामी करतो. हा झाला ए नळ आणि हा झाला बी नळ. दोन्हीचा लसावी येईल यांचा 20. 20 एक 20 आणि 10 दुनी 20. टाकी आता 20 लिटरची आहे. टाकीची क्षमता 20 लिटर. ए नळ हा एका तासात 1 तासात 2 लिटर भरतो आणि बी हा नळ खाली करतो 1 लिटर. म्हणजे यांचं काय होईल आउटपुट? 2 लिटर भरले, 1 लिटर खाली झालं. म्हणजे भरली किती टाकी? फक्त 1च लिटर. आपला 20 लिटर भरायचे. एका तासात 1 लिटर भरल्या जाते. तर 20 लिटर भरण्यासाठी किती? 20 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर आता ट्रिकच्या मदतीने 10 गुणिले 20 दोन्हीचा गुणाकार. आता 2 नळ आहेत म्हणून वजाबाकी करायची. 20 वजा 10. दुसरा नळ रिकामी करतोय म्हणून वजाबाकी. 20 10 200. त्यानंतर 20 मधून 10 गेले, 10 राहिले. 1 0 कटला. इथं शिल्लक राहिले फक्त 20. म्हणजे टाकी भरण्यासाठी 20 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आता आहे टाईप 3. टाईप 3 मधील पहिला प्रश्न, एक नळ एक टाकी 5 तासात भरतो, दुसरा 10 तासात आणि तिसरा 15 तासात भरतो. तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? आता याला पण आपण ट्रिक आणि लसावी दोन्ही पद्धतीने सोडवू शकतो. सुरुवातीला आपण लसावीच्या मेथडने सोडूया. LCM यानी लसावी. पहिला नळ ए 5 तासात, दुसरा नळ 10 तासात आणि तिसरा नळ 15 तासात. हा झाला ए नळ, हा झाला बी नळ आणि हा झाला सी नळ. 3 नळ आहे. त्यांचा लसावी काय येईल? लहानात लहान भाग, तिन्ही संख्येनं भाग जाणारी लहानात लहान संख्या. तर ती कोणती आहे? तर 30 आहे. 15 दुनी 30, 15 पण भाग जातो. 10 दुनी 20, 10 त्र्यान 30, 3चा भाग गेला, 10 पण जातो आणि 5 सख 30. आता टाकी किती? 30 लिटरची आहे. ए नळ एका तासात 1 तास 6 लिटर भरतो. बी नळ 3 लिटर आणि सी नळ 2 लिटर भरतो. तिन्ही नळ एकदम सुरू केलेत. एकदा सुरू केलेत म्हणजे तिघांनी मिळून टाकी भरणार. म्हणजे काय? यांची बेरीज होणार. तर बघा 6 आणि 3 9, 9 2 11.
म्हणजे एका तासामध्ये 11 लिटर भरणार. एकूण किती 30 लिटर भरायचंय. 30ला जर 11 भागितलं काय होणार? 11 दुनी 22, 2चा भाग जातो, 8 शिल्लक राहिले. पुन्हा वरती 8 राहिले आणि खालती 11. ते काय आहे? 2 तास 8/11 मिनिट. ऑप्शन क्रमांक 2 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आता याला आपण ट्रिकच्या मदतीने पण सॉल्व्ह करू शकतो. ट्रिकच्या मदतीने सॉल्व्ह करून पाहूया. 3 नळ आहेत. तिन्हीला लिहून घेऊया. तिन्हीला नळ. पहिला नळ 5 तास, दुसरा नळ 10 तास आणि तिसरा नळ 15 तास. आता इथं थोडंसं वेगळं आहे. अगोदर या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि नंतर बेरीज. दोन्हीचा गुणाकार काय येईल? 5 गुणिले 10 प्लस पुन्हा हे दोन घ्यायचे 10 आणि 15. 10 गुणिले 15 त्यानंतर प्लस करायचं. पुन्हा आता राहिले कोणते दोन? पहिला आणि शेवटचा 5 गुणिले 15. ओके, त्यांच्यामध्ये कोणतं? बेरजेचे चिन्ह आणि त्या दोनचा गुणाकार जसा तसा आपण खाली घेतला. 5 10 त्यानंतर 10 15 त्यानंतर 5 15. आता याला सॉल्व्ह करूया. 5 गुणिले 10 गुणिले 15 छेदामध्ये काय होईल? 5 10 50 होईल. पुन्हा प्लस 15 10 150 प्लस 5 5 15 5 75. आता याला सॉल्व्ह करून घेऊया. यानंतर आपल्या तिन्हीची खालच्या तिन्हीची बेरीज करायची आहे. काय होईल? वरी 5 10 50 आणि 15 5 75. वरी होणार 750. या तिन्हीचा संख्यांचा गुणाकार 750 आला. त्यानंतर आता यांची बेरीज सर्वांची 50 आणि 150 हे झाले 200. 275. 275. आता याला 25 न भाग जातो. 25 न भाग द्या. 25 त्रिक 75 राहिला 0. पुन्हा 25 एक्क 25 इथं राहिले 2 शिल्लक. इथे झाले 25. पुन्हा 25 एक्क 25 म्हणजे वरती आले 30 आणि खालती आले 11. त्याला 11 न जर भागितलं 11 दुनी 22. 8 शिल्लक राहिले. मग 8 जशाच तसे आणि खालचे 11. इथं पण आपलं काय? 2 तास 8/11 मिनिट. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 20 तासात व तिसरा नळ 30 तासात भरतो. तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? पहिला नळ 10 तासात, दुसरा 20 तासात, तिसरा 30 तासात. तिन्हीचा लसावी 60 येईल. 30 दुनी 60, 20 त्रिक 60 आणि 10 सखी 60. टाकीची क्षमता आता 60 लिटर आहे. एक नळ एका तासामध्ये एका तासामध्ये 6 लिटर भरतो. ए हा नळ. बी हा नळ 3 लिटर भरतोय आणि सी हा नळ 2 लिटर भरतोय. तिन्ही मिळून जर भरले तर काय होणार? 6 आणि 3 9, 9 10 11 म्हणजे इथं पण 11 येणार. तिन्ही नळ मिळून एका तासामध्ये 11 लिटर भरतील. एकूण भरायचे 60 लिटर. 60ला 11 न भागायचं म्हणजे 60 लिटर पाणी किती तासात भरतील? 11 एका 11, 11 पाची 55. 5चा भाग गेला, 5 शिल्लक राहिले. वरती लिहिले 5, खालती लिहिले 11. 5 तास 5/11 मिनिट. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आहे. तुम्ही याला ट्रिकच्या मदती पण सोडून पाहू शकता किंवा ट्राय करू शकता. त्यानंतर तिसरा प्रश्न. एक नळ एक टाकी 8 तासात भरतो, दुसरा नळ 10 तासात भरतो व तिसरा नळ 20 तासात भरतो. तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? पहिला नळ 8 तासात, दुसरा नळ 10 तासात, तिसरा नळ 20 तासात. नळांना नाव देऊया. हा झाला ए नळ, हा झाला बी नळ आणि हा झाला सी नळ. तिन्हीचा लसावी येतो यांचा 8 पंच 40. लसावी येतो 40. 20 दुनी 40, 10 चोक 40 आणि 8 पंच 40. आता टाकीची किती आहे क्षमता? 40 लिटर. एका तासामध्ये हे 5 लिटर भरते.
दुसरा नळ 4, तिसरा नळ 2. तिन्ही मिळून भरतायत म्हणून तिघाची बेरीज. इथं पण 5 आणि 4 9 10 11 बेरीज 11ची येते. आता टाकी बायची क्षमता आहे 40 लिटर. एका तासामध्ये 11 लिटर भरल्या जाते. तर 40 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल? 11 एका 11, 11 त्र्यान 33, 3चा भाग जातोय. वरी शिल्लक किती राहतात? तर 7 शिल्लक राहतात. 40 मधून 33 गेले, 7 राहिले. वरचे 7 आणि खालचे 11. म्हणजे 3 तास 7/11 मिनिट. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर टाईप 4. टाईप 4 मधील पहिला प्रश्न, एक नळ एक टाकी 20 तासात भरतो, दुसरा नळ 30 तासात भरतो, तिसरा 40 तासात रिकामी करतो, तर तिन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? आता इथे काय फक्त चेंज केलाय, तर तिसरा जो नळ आहे तो काय करतो, टाकीला न भरता तो काय करतो, रिकामी करतो टाकी. 40 तासात रिकामी करतो. मग इथं काय करणार, वजाबाकी करायची आपल्याला. 20 तासात भरतो ए नळ, दुसरा 30 तासात आणि तिसरा 40 तासात. हा झाला ए नळ, हा झाला बी नळ आणि हा झाला सी नळ. यांची जर आपण लसावी काढला, लसावीच्या मेथडने सोडून, लसावी किती येईल? 4 दुनी 8, 4 त्रिकोण 12. लसावी येतो 120. 4 त्रिकोण 12, 3 चौक 12 आणि 20 सख 120. आता टाकीची क्षमता आहे 120 लिटर. टाकी 120 लिटर एका तासामध्ये, एका तासामध्ये ए नळ 6 तास भरतो, बी नळ 4 तास आणि सी नळ हा रिकामी करतोय आता टाकी. म्हणून रिकामी जर करत असेल तर वजाबाकी करायचं त्याला. आणि भरतायत हे 2 नळ म्हणून प्लस केलं. आता काय होईल? 6 4 10 तास भरते आणि त्याच्यात रिकामी होते 3 लिटर. हे लिटर आहे. 6 4 10 लिटर भरले एका तासात, तर 3 लिटर रिकामी झाली. म्हणजे ऍक्च्युअली भरते किती तिनं? 7 लिटर. 60 लिटर टाकी भरली जाते एका तासामध्ये. एकूण आपल्याला 120 लिटर भरायचे. एका तासात 7 लिटर भरल्या जाते. 7 न भागूया. 7 एक 7. शिल्लक राहिले 5. 50 झाले. 7 7 49. वरती 1 शिल्लक राहिला आता आणि खालती राहिले 7. म्हणजे 1/7. 17 तास 1/7 मिनिट. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 10 तासात भरतो, तिसरा 20 तासात रिकामी करतो. पहिला नळ 10 तासात भरतो, दुसरा पण 10 तासात भरतो, तिसरा 20 तासात रिकामी करतो. यांचा लसावी घेतला तर यांचा लसावी 20च येईल. 20 दुनी 20 एक 20, 10 दुनी 20 आणि 10 दुनी 20. दुसरा जो तिसरा नळ आहे तो काय करतो, 20 तासात रिकामी करतो. नळांना नावे देऊया. हा झाला ए नळ, हा झाला बी नळ आणि हा झाला सी नळ. सी नळ हा रिकामी करतोय म्हणून वजाबाकी करायची. हे ए आणि बी भरतायत म्हणून बेरीज दोन्हीची एका तासामध्ये. एका तासामध्ये ए नळ 2 लिटर भरतो, बी नळ 2 लिटर आणि सी हा 1 लिटर खाली करतो. एकूण आपल्याला 20 लिटर भरायचे. टाकी किती? 20 लिटरची आहे. 20 लिटर भागिले कितनं भागायचं? 2 आणि 2 4 झाले, पण 1 लिटर वजा झालं कारण तो रिकामी केली टाकी. ऍक्च्युअल मध्ये 3 लिटर टाकी भरली गेली एका तासामध्ये, म्हणून 3 न भागायचं. 3 एक 3, 3 संग 18. वर राहिले शिल्लक 2 आणि खालचे राहिलेले 3. 2/3. 6 तास 2/3 मिनिट. आता तुम्हाला याला मिनिटामध्ये पण कन्वर्ट करायचं सांगितलं होतं अपूर्णांकाचं. त्यासाठी काय करायचं? सिम्पली 2/3 आहे, हे 6 तास तर झाले. त्यानंतर 2/3 ला आपण 60 ने गुणायचे, कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. 3 एक 3, 3 दुनी 6 आणि राहिला 0. 20 दुनी 40 म्हणजे 40 मिनिट. 6 तास 2/3 तास असं म्हणण्यापेक्षा आपण असं पण म्हणू शकतो 6 तास आणि 40 मिनिट. ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा 20 तासात भरतो, तिसरा 30 तासात रिकामी करतो, तर तिन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? पहिला नळ 10 तासात भरतो, दुसरा 20 तासात, तिसरा 30 तासात. नळाने नावे देऊया. याला नाव देऊया ए, हा झाला बी आणि हा झाला सी नळ. यांचा लसावी येईल यांचा 60. 30 दुनी 60,
20 त्रिक 60 आणि 10 सकी 60. टाकी आता 60 लिटरची आहे. टाकीची क्षमता 60 लिटर. एका तासामध्ये एका तासामध्ये ए नळ 6 लिटर भरतो, बी नळ 3 लिटर आणि सी हा नळ आहे तो काय करतो 30 तासात रिकामी करतो टाकी. मग रिकामी करत असल्यामुळे मायनस करूया. 6 3 9 9 झाले, पण वजा 2 करावं लागतील कारण तो रिकामी करतोय म्हणजे होते किती 7. 60 भागिले 7. एका तासामध्ये 60 लिटर भरल्या जाते, तर 60 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल? 7 न भागूया. 7 एक 7, 7 आठी 56. राहिले 4 शिल्लक आणि खालचे 7. 4/7. 8 4 7. ऑप्शन क्रमांक 3 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.